नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत श्री पांजरेश्वर महादेव यास भेट द्यायला. हे एक मंदिर नसून हा एक पुतळा आहे, जो एका अधांतरी पुलावर पांझरा नदीवर बांधलेला आहे. याला झुलता पूल असेही म्हटले जाते. ही शेजारी दिसते आहे ती आहे पांझरा नदी. या पांझरा नदीच्या काठानेच आपण त्या पुलापर्यंत जाणार आहोत, म्हणजेच झुलत्या पुलापर्यंत जाणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा जो समोर दिसतो आहे तोच आहे झुलता पूल, आणि या समोर दिसत आहेत त्या पायऱ्या चढून आता आपण वर जाणार आहोत. याला वॉकिंग ब्रिज असेही म्हटले जाते. चला तर मग आता आपण पायऱ्या चढून या पुलापर्यंत वर जाऊ. खाली आहे ती पांझरा नदी. याच पांझरा नदीला पुढे सिद्धेश्वर गणपती मंदिर आणि एकविरा देवीचे मंदिर सुद्धा अगदी किनाऱ्यालगत आहे. हा पूल वास्तू नसून एक श्रद्धेचे आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. आता आपण पायऱ्या चढून थोडे वर आलेलो आहे. हा जो मागे दिसतो त्याच रस्त्याने आपण वरती आलेलो आहोत. आता आपण वरती पुलावर आलेलो आहोत. समोरून या पद्धतीने हा पुतळा दिसतो. भगवान महादेवाची 13 ते 15 फूट उंच भव्य मूर्ती असलेला हा पूल धुळ्यातील लोकांसाठी एक आदरणीय स्थळ म्हणून आहे. कारण ते या ठिकाणाला केवळ पूल म्हणून नव्हे तर एक मंदिर म्हणूनच, जणू काही हा पूल पर्यटकांसाठी एक शांत निवासस्थान आहे असे वाटते. आजूबाजूचे शांत वातावरण येथे श्रद्धा आणि सामुदायिक भावना निर्माण करते, ज्यामुळे प्रार्थना, चिंतन किंवा शांत वातावरणात रमण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण असे मानले जाते. हे ठिकाण धुळ्याचे सांस्कृतिक वारसा जपण्याचे एक सुंदर असे ठिकाण आहे. ही भव्य अशी महादेवाची मूर्ती अगदी पाहण्यासारखी आहे.
हा समोर दिसतो आहे तो आहे पांझरा नदीवरील एक महत्त्वाचा पूल, ज्याच्या एका कोपऱ्याला सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर सुद्धा आहे। हे बघा, ही पांझरा नदी आहे। सध्या तिला पावसामुळे खूप पाणी आलेले आहे। हे समोर पिंपळाच्या झाडाजवळ दिसते आहे तेच आहे गणपतीचे मंदिर। पांझरा नदी धुळ्याच्या अगदी मध्यभागातून वाहत असल्यामुळे या नदीवर अनेक पूल आहेत। त्यातीलच हा एक श्री महादेवाचा झुलता पूल। कसा वाटला तुम्हाला हा श्री पांजरेश्वर महादेव झुलता पूल? मला कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।